मी व्यासपीठाला नमन करून व येथे जमलेले सर्व मान्यवर, परीक्षक व विद्यार्थी मित्र सर्वांना माझा नमस्कार. आज आम्ही आपल्यासमोर सादर करीत आहोत एक नाटिका, ज्यामध्ये शिक्षणाचे जग पेठेपर्यंत ते मिसाईल ह्युमन पर्यंतच्या सर्व विज्ञानातील महिलांचा प्रकाश ही नाटिका आपल्यासमोर सादर करीत आहोत. ही आहे अन्वी व तिचे आजोबा. आजोबा पुस्तक वाचण्यात अगदी मग्न आहेत व अन्वी आपले वेगवेगळे प्रयोग करण्यात मग्न आहे. अन्वीला प्रयोग करायची खूप आवड आहे, कारण की तिला सायंटिस्ट बनायचे. अन्वी हा प्रयोग आपल्या घरीच करत आहे. अन्वी प्रयोग करत असताना त्या दरम्यान अचानक धूर निघायला सुरुवात होते. सर्व ठिकाणी धूरच धूर होतो. अन्वी शाळेत येते व टेबलावर बसते. उदास चेहरा करून बसते व नाराज झालेली असते. त्या दरम्यान कुलकर्णी सर येतात व अन्वीला म्हणतात, अन्वी सरांनी दिलेले पुस्तक घरी घेऊन येते. अन्वी पुस्तक वाचण्यामध्ये खूप मग्न होते. त्या दरम्यान अन्वी समोर त्या पुस्तकातील एक एक पात्र समोर येतात. सर्वात अगोदर येतात ते सावित्रीबाई फुले. मला काही लोक म्हणायचे की स्त्रिया व मुली शिकू शकत नाही, पण माझा काही धैर्य व विचार थांबला. पण मी तुला हेच म्हणाले की तुझा धैर्य व ठाम राहा. या पुस्तकानंतर मला सावित्रीबाई फुले यांचा त्याग व त्यांच्या जिद्दाबद्दल माहिती दिली आहे.
पण तुला त्याच्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला. मला आज कळालं की जर आपल्याला आपलं स्वप्न साकार करायचं असेल तर आपल्या मनामध्ये ती जिद्द व त्याला करण्यासाठी शक्ती पाहिजे. तुला उद्या शाळेत जायचं नाही का? उद्या शाळेत जायच्यावर आठवलं, सर म्हणले होते की उद्या शाळेमध्ये सायन्सचं मॉडेल मेकिंग कॉम्पिटिशन आहे. सर बोलले होते तुला प्रोजेक्ट बनवायचा आहे. आता मला प्रोजेक्ट बनवावा लागेल. सगळी तयारी झाली वाटतं. आज शाळेत विज्ञान परीक्षा आहे. मी जग जेवणार आहे, त्यांचा वेळ झालाय, मी त्यांना बोलून आणते. मी अन्वी देशमुख. मी आज सौर ऊर्जा प्रकल्प केलेला आहे. सूर्यापासून येणाऱ्या स्वच्छ किरणांना वेग देतो आणि आपलं पर्यावरण वाचवतो. हे घराघरात सुद्धा कामाला येतं आणि मोठ्या फॅक्टरीज मध्ये सुद्धा याचा खूप उपयोग केला जातो. भारी प्रोजेक्ट बनवलेला आहे. हे खरंच आपल्याला खूप कामाला येईल. निकाल जाहीर करेल. ठीक आहे. ज्या क्षणाची तुम्हाला इतक्या आतुरतेने वाट पाहत होते ती घडी आलेली आहे आणि या स्पर्धेचा पहिला क्रमांक मिळवलेला आहे अन्वी देशमुख हिने. जर अन्वीचे आई व बाबा तिथे आले असतील तर त्यांनी स्टेजवरती येऊन तिचा पुरस्कार स्वीकारावा. अन्वी, तुझा प्रथम अंक आला आहे. तुला काही बोलायचं आहे का? सगळ्यांना माझा नमस्कार. मी अन्वी देशमुख. आज मी या कार्यक्रमामध्ये भाग घेतला होता आणि इथे मी प्रथम